Hello guys, I am Sanket. Today we are going to shoot our junior stock video and we will ask some question to our juniors. So let's go. तुमचं नेम आणि ब्रांच सांगा. माझं नाव सिद्धी खोत आणि मी मेकॅनिकल ब्रांचचे. माझं नाव समीक्षा बोधगिरे आणि मी मेकॅनिकल ब्रांचचे. माझं नाव फिजा लियाकत मुजावर, मी मेकॅनिकल ब्रांच आहे. माझं नाव समीक्षा तानाजी गावडे, मी मेकॅनिकल ब्रांचला आहे. माझं नाव तन्वी संतोष कोरवी, मी मेकॅनिकल ब्रांचला आहे. माझं नाव श्रीनिधी किनिंगे, मेकॅनिकल ब्रांच. तुम्ही DKT कॉलेज का सिलेक्ट केलं? माझं सांगायचं तर मी सिलेक्ट केलं नाही आहे हे कॉलेज. कॅपराऊंडमध्ये सिलेक्ट झाले म्हणून आलो आहे. माझं पण तेच आहे, कॅपराऊंडमधून भेटलं म्हणून मी घेतलं. कारण की इथं प्लेसमेंट्स वगैरे चांगले आहेत, माहोल वगैरे चांगला आहे म्हणून मी ते घेतलं. कॅपराऊंड 2 पासून शेवटपर्यंत DKTच येत होतं म्हणून मी हेच घेतलं. तुमच्या फेवरेट टीचरचा डायलॉग किंवा एक्सप्रेशन सांगा. माझे फेवरेट टीचर आहेत आमचे मॅथचे सर. ते कायम क्लासमध्ये नो प्रॉब्लेम म्हणत असतात. ते पण आम्हाला प्रॉब्लेम विचारायच्या आधीच. माझे फेवरेट टीचर आहेत सपना आवाडे मॅडम. त्या म्हणतात झेंझी पर्सन. माझ्या फेवरेट टीचरांचं नाव मगदूम सर. ते म्हणतात आम्हाला की शिंग फुटल्यात काय. माझ्या फेवरेट टीचर आहेत शेख मॅडम. त्या फिजिक्सचं इतके एक्सप्लेनेशन देतात की शेवटला त्यांचा डायलॉग असतो, अंडरस्टूड ऑर नॉट. तुम्हाला जर तुमच्या डिपार्टमेंटचं एक दिवसासाठी HOD जर केलं तर तुम्ही काय चेंजेस कराल? मी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी संडे असतोय, तो मी प्रत्येक शनिवारी संडे करून टाकेन. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. क्लासेस टायमिंग कमी करेन. बेंचेस नीट नाही आहेत. थर्सडेचं लेक्चर्स कमी करेन. होल डे लेक्चर्स असतात ते. प्रॅक्टिकल पण कमी करेन. DKTच्या कॅम्पसबद्दल 2 शब्द सांगा. कॅम्पस तसा चांगला आहे. मी आधीच कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलेला, पण इथं आल्यावर असं समजलं की कॉलेजमध्ये फिरताना एकच व्यक्ती चांगली 5-6 वेळा दिसते. कॅम्पस एवढा मोठा असून पण इथं वॉचमॅन उभारू देत नाहीत. एक मिनटं पण उभारलं तरी शिट्ट्या मारायला चालू करतात. कॅम्पस चांगला आहे. कॅम्पस इतकं छान आहे की एका ठिकाणी उभारलं तर मामा 50 रुपयाची पावती घेऊन मागे फिरतात. कॅम्पस चांगला पण आहे आणि मोठा पण आहे आणि इथले फॅकल्टी मेंबर्स पण चांगले आहेत. मी इथं ॲडमिशन घेण्याआधी काय एक्सपेक्ट केलं होतं आणि इथं आल्यावर रिॲलिटी काय आहे? मी आधी असं ॲक्सेप्ट केलेलं की म्हणजे एवढे काय चांगलं नसेल वातावरण, पण फ्रेंड्स पण चांगले भेटलेत आणि फॅकल्टी पण चांगले आहेत. ओव्हरऑल कॉलेजमध्ये माझं मन रमलं आहे. ओके. नो एक्सपेक्ट. फॅकल्टी आणि टीचिंग स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. इवन फ्रेंड्स पण चांगले भेटलेत आणि कॉलेजचं ॲटमॉस्फिअर पण एक नंबर आहे. लास्ट क्वेश्चन. जर तुम्हाला तुमच्या क्रशने विचारलं की असाइनमेंट लिहून देणार तर तुम्ही देणार काय त्याला? मी म्हणणार माझ्याच लिहिलेले नाही आहे, तूच मला लिहून दे. नाही देणार. जर चांगले फ्रेंड्स वगैरे असले तर लिहून देणार. समझ रहे हो समझ रहे हो ना. कोण नाहीतच. आमचं जे आहे आमचं रायटिंग तेच आम्हाला कम्प्लीट होणार. तुझं कधी कम्प्लीट करून देऊ? अजिबात नाही देणार. थँक्यू. तुमचं नाव आणि ब्रांच सांगा. My name is Miss Shriya Basate and I am from electrical department. माझं नाव मंथन अमोल सोनी, मी AIML मधनं. My name is Akanksha Kurundwade. I am from AIML department. My name is Shreya Dattatray Devadkar. I am from electrical department. माझं नाव आहे अनिकेत ढमणगे, AIML ब्रांचमधून. DKT का सिलेक्ट केलं तुम्ही? असं ऐकलं होतं की DKTमध्ये एक्सपिरियन्स टीचर आहेत आणि परत स्किल डेव्हलपमेंटवरती फोकस होतो. परत कॅम्पस पण चांगला असं ऐकलं होतं, म्हणजे हेल्दी कॅम्पस आहे वगैरे असं. आणि प्लेसमेंटसाठी चांगलं आहे असं सुद्धा ऐकलं होतं, म्हणजे म्हणून घेतलं.
कॅपराऊंडमध्ये मिळालं म्हणून. प्लेसमेंट आहे म्हणून. फॉर स्किल डेव्हलपमेंट. एक्सपिरियन्सड स्टाफ आहे म्हणून. तुमच्या फेवरेट टीचरचा एखादा एक्सप्रेशन किंवा डायलॉग सांगा. ओके, सो आम्हाला मार्कर सर आहेत. Here I come. Oh, here I come. हेलो हेलो. हाँ मालिक. हाँ. अरे मालिक, वो थोड़ा सा गलती हो गई. गलती हो गई, क्या हो गया? हाँ, वो क्या है कि मालिक गाड़ी पलट गई है, नींद लग गई थी थोड़ा सा. इलेक्ट्रिकलला. सो त्यांचा एकच फेवरेट डायलॉग आहे. डायलॉग म्हणजे फक्त ते एकच वर्ड बोलतात. तर म्हणजे असं उभारतात आणि ए माणूस उठ तू असं बोलतात. एवढंच बोलतात, ए माणूस असं बोलतात. आमची सीची मॅडम रसिका मॅडम असं स्पेसिफिकली डायलॉग नाही आहे, पण गॉट इट लय आहे बोलते. आयडिया लॅबला डिनल सर म्हणून आहेत. त्यांचं अरे मित्रा हे कायम असते. DKTला एका वर्डमध्ये एक्सप्रेस करा. कॅम्पसला, इन्स्टिट्यूटला यूथ पॅराडाईज किंवा यूथ हेवन. ओव्हरऑल तर चांगलं आहे, पण सुरू होतंही खतम. गुड. बेस्ट. चांगलं आहे. जर तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचा एक दिवसासाठी HOD जर बनवलं तर तुम्ही काय चेंजेस करणार. फर्स्ट ऑफ ऑल कॅन्टीनची स्ट्रेंथ वाढवली असती आणि कॅम्पसच्या ज्या बसेस आहेत त्या कोणता पण इव्हेंट असला तरी 5:30लाच जातात. त्यामुळं ते टायमिंग थोडंसं ॲडजस्ट करायला बघितलं असतं फॉर लॉंग डिस्टन्स स्टुडंटसाठी. बात तो सही है. तसं मग एक स्पोर्ट्स लेक्चर कंपल्सरी ठेवलं असतं आणि त्यानंतर आठवड्यात एक दिवस कॉलेज, बाकीचे दिवस सुट्टी आणि थोडंसं टेक्नॉलॉजी जास्त यूज केली असे शिकवण्यामध्ये. क्या बात कर रहे हैं? राईटअप कमी करून स्किल्सवर जास्त फोकस केला असतं. वाह दीदी. नाही असाइनमेंट्स कमी दिल्या असत्या. कॅन्टीनची फूड क्वालिटी वाढवली असते तर चालू असतं. डेडिकेट अ मीम और सॉन्ग फॉर अ कॉलेज. ऑल इज वेल फ्रॉम 3 इडियट्स. कहना क्या चाहते हो फ्रॉम 3 इडियट्स. ये तो चालू होते ही खत्म हो गया. कॉलेजच्या फर्स्ट डेबद्दल थोडंसं सांगा. सो फर्स्ट डे दिवशी कॉलेजच्या सगळ्यांनी असं समज करून घेतला होता की शी इज अ ॲटिट्यूड गर्ल. त्यामुळे मला थोडंसं मिक्सअप व्हायला वेळ लागला होता. ओव्हरऑल ओकेच होतं आणि मोस्ट ऑफ द फ्रेंड्स असं फॅमिलियरच होतं, अगोदरपासून ओळखत होतो आणि पण नवीन फ्रेंड्स बनवायला पण काय जास्त टाईम लागला नाही. ओके होतं, बट एन्जॉयमेंट थोडं कमी होतं फर्स्ट डेला. कॉलेजचा पहिला दिवस चांगलाच होता. चांगला होता पण इंडक्शनला बोर होत होतं. तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी तुमचे एक्सपेक्टेशन्स काय होते आणि घेतल्यावर रिॲलिटी काय आहे. कॉलेजचं जी मेन बिल्डिंग आहे असं वाटलं होतं की त्यात शिकायला मिळणार, बट कॅम्पस थोडा वेगळाच आहे. एक्सपेक्टेशन्स तर म्हणजे एकदम टॉप नॉच असं फॅसिलिटीज, हरियाली बहुत सहयोगी आणि म्हणजे ओव्हरऑल असं ते स्टुडंट ऑफ द इयरमधले कॉलेज लाईफ. पण रियालिटी अजून एवढं आयडिया नाही आहे, पण ठीक आहे ओव्हरऑल जेवढं पाहिजे होतं तेवढं आहे. वाटलेलं की प्लेसमेंट खूप होता तिथून, पण आता सिनियरकडून कळते की प्लेसमेंट काहीच नाही आहे तिथून. कॉलेजबद्दल आता एक्सपेक्टेशन खूप काही होतं आहे, पण भेटलं नाही त्या पद्धतीने. जर तुम्हाला तुमच्या क्रशने विचारलं की मला असाइनमेंट लिहून देणार तर तुम्ही देणार काय. डेफिनेटली एका दिवसात. चल गाड़ी स्टार्ट कर. इथं कोण क्रशच नाही आहे. नाही देणार. नाही देणार. नाही देऊ शकत, आमचा मग झाले बस. लेक्चर और कॅन्टीन. 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 लेक्चर. लेक्चर. लेक्चर.
फॅकल्टी टीचिंग और यूट्यूब ट्युटोरियल? यूट्यूब ट्युटोरियल. दोन्ही. फॅकल्टी टीचिंग. यूट्यूब ट्युटोरियल. फॅकल्टी टीचिंग. बंक और अटेंडन्स? अटेंडन्स. बंक, बिकॉज अटेंडन्स ऑलरेडी आहे माझी. अटेंडन्स. अटेंडन्स. बंक. थँक्यू. तुमचं नाव सांगा, इंट्रोडक्शन द्या बी. रमेश दलवाई. अनिरुद्ध सवाशे. स्वरूप खोत. ओमकार पाटील. पियुष भोसले. ध्येय करमरकर. वरद कुंभार. सोहम कुलकर्णी. अथर्व कदम. विपुल चौगुले. मी DKTला ॲडमिशन घेण्याचं रिझन काय? आमचे खूप सारे रिलेटिव्हसुद्धा आम्हाला बोलले की माझे मीन्स लांबचे रिलेटिव्स वगैरे कॉलेजमध्ये आणि एक काका आहेत आमच्या इथे, त्यांनी DKTमध्ये इलेक्ट्रिकलच्या ब्रांचमध्ये ॲज अ टीचर म्हणून शिकवायला होते. मग त्यांनीसुद्धा सांगितले की DKT कॉलेज हे चांगलं आहे आणि तुम्ही ॲडमिशन घ्या इथे म्हणून. प्लेसमेंट्ससाठी वगैरे खूप चांगलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. केलं होतं ते. फी आणि हे बघून घेतले इथं, म्हणजे हॉस्टेल फीज आणि मेस फीज परवडणार नव्हते बाकीच्या कॉलेजचे, आणि हे जवळ पडते म्हणून इथं घेतले. काय नाही, कॉलेज चांगलं आहे. आमचे पाहुणे पण लागतात, कल्लापण आवाडे, आणि त्यानंतर बिझनेस करायला पण आयडिया चांगल्या आहेत तिथं, आणि जवळ पडते कॉलेज, आणि काय चांगलं आहे सगळं. DKT कॉलेज काल पण चांगलं होतं, आज पण आहे, पुढं पण राहणार. बात तो सही है. कॉलेज चांगलं आहे, 100% प्लेसमेंट आहेत, आणि मेकॅनिकल करायचं तर हे ऑलरेडी डिसाईड केलेलं, त्यामुळं इथं ॲडमिशन मिळाली, इथं घेतलो. माझ्या पर्सेंटाईलनुसार तर हेच कॉलेज मला भेटत होतं, त्यामुळे हेच एक्सपेक्ट पण केलेलं आणि भेटलं. पुढं वॉलचन पाहिजे होतं, मिळालं नाही. जे मिळालं ते घेतलं. कॉलेजचे प्लेसमेंट्स चांगले आहेत, आणि KIT नंतर जो चांगला कॉलेज आहे मला हाच चांगला वाटला, म्हणून मी इथे ॲडमिशन घेतले. तुम्ही तर ॲडमिशन घेण्याआधी तुमच्या एक्सपेक्टेशन्स काय होत्या, आणि इथं ॲडमिशन घेतल्यानंतर रिॲलिटी काय? पहिला वाटलं ग्राउंड वगैरे असेल मोठं, कॉलेज वगैरे नाव वगैरे मोठं आहे, पण एकही ग्राउंड नाही, त्यामुळे खेळायला वगैरे काही मिळत नाही. नुसतं राजवाडाच मोठा आहे इथं, काय सांगू शकत नाही. बुरे हम नहीं थे, हमारा वक्त था. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. आल्यावर एक्सपिरियन्स वाटला की अशी पोरं चांगली असतील. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. पण इथं पोरांचे वास घेऊन नाकातले केस जळले. व्हॉट. कॉलेज फक्त दिसायलाच मोठं होतं असं वाटलेलं, खरं दिसायला पण मोठं नाही आहे. एकतर ग्राउंड पण नाही आहे, राजवाडा तेवढा एकदम चांगला आहे. थांबा, एक व्यक्तिमत्व बोलतील पहिला, त्यानंतर परत आपण. राजवाडा बघून ॲडमिशन घेतलं होतं. राजवाड्यामध्ये नेटवर्कच नाही आहे. ID काढला नाही तर 500 रुपये मागतात, ते नसेल तर फोन काढून घेतात, ते नसेल तर पण लय काय करतात. आता काय सांगू शकत नाही, बोललो असतो, इथं माणसंली आहेत. अरे कहना क्या चाहते हो. समजून घ्या, भावना समजून घ्या. डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायची सुविधा तर चांगली आहे. हॅशटॅग मॅनेजमेंट कोटा. तुमचा इथं 2 महिन्याचा एक्सपिरियन्स काय? 2 महिन्याचं तर काय माहीत नाही, पण कॉलेजला आल्यापासून इचलकरंजीमधलं दर हॉटेल फिरलोय. काय नाही, फक्त फ्रेशर्स पार्टीला तेवढं कटलेट तेवढं खाल्ला. हां, सिनियर चांगले होते. काय नाही, दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी फ्रेशर्सचा एक्सपिरियन्स चांगला होता, सगळे म्हणत होते. आमची फ्रेशर्स खूप चांगली झाली असं सगळेजण सांगत होते, त्यामुळे आम्हाला पण मजा आली. फ्रेशर्स तेवढी चांगली होती. कसं लागलं ते पण सांग. शिक्षकांचं चांगलं सहकार्य भेटलं, चांगल्या सहकार्यामुळे टार्गेट पण लागले आणि टॉप पण केले. दोन्ही माणसं आमच्या ग्रुपमध्ये आहेत, आणि ॲव्हरेज माणसं आमच्यासारखी पण आहेत, आणि ॲव्हरेज, आणि आयुष्य असंच चालू आहे. आता या छोट्याशा राजवाड्यात कसं आयुष्य काढायचं त्याचाच प्रश्न पडला. आता 4 वर्ष काढायचे त्यांनी. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चांगला आला कॉलेजचा एक्सपिरियन्स. तुमच्या क्रशला तुम्ही इम्प्रेस करायसाठी काय कराल? काय गरज पडली नाही, आणि तशी काय गरज पण वाटत नाही. ऑलरेडी मिस्टर फ्रेशर असल्यामुळे ढीक जण माग आहेत. आपके पीछे कौन है? कोई नहीं है ना.
इसी तरह परफॉर्म करते रहोगे तो जिंदगी की रेस में सबसे आगे जाओगे, पीछे कोई नहीं होगा। ऑल द बेस्ट। ऐसा तो नहीं आपके पीछे कौन है? कोई भी नहीं। क्यों? क्योंकि सब आगे निकल गए। फोकस ऑन करियर, नॉट ऑन गर्ल्स. Would like to take notes while I take totes of the Because girls are temporary, career is permanent. पोरी बिरी काय नाही, लोखंडावरच मारायचं आहे 4 वर्ष. काय नाही, लोखंडावरच प्रेम करायचं आहे. करूया की लोखंडावरच प्रेम. क्रशच नाही आहे, सॉरी. आतंकवादी की कोई प्रेम कहानी नहीं होती. अरे लाले, यहाँ तो सभी दिल जले हैं. जर तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचा HOD जर केलं 1 दिवसासाठी तर तुम्ही काय चेंजेस कराल? कॉलेजमध्ये सगळ्या गेम्ससाठी पहिले ग्राउंड उभा करणार. जर मी HOD झालो तर पहिला सगळ्या क्लासेसमध्ये CCTVs लावून घेणार, कारण कोणताही जर इश्यू झाला तर पूर्ण क्लासला पेनल्टी बसायला लागल्या येते. अच्छा, ठीक है, समझ गया. काय HOD तर काय होऊ शकत नाही मी, पण प्रेसिडेंट होऊ शकतोय. मिस्टर फ्रेशरचं जरा व्यवस्थित जजिंग बिजिंग जरा व्यवस्थित ठेवायला लागणार आहे. आणि ग्राउंडचं काय विषय आहेच, फॅन जरा चांगले बसवायला पाहिजेत. आणि आमच्यावरती गुन्हे अर्धे दाखल केले ते दाखल करायला नको. इथं कीबोर्डला पण कुलूप लावल्यात. आम्ही काय चोर दिसतोय काय? कंट्रोल. जिरले आमचे. बाथरूमात एक आरसा तेवढा लावून देणार सगळ्यांना केस बघायला लागतात रे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.